पहिली गोष्ट तर ते जे सांगतात ना, की गेल्या 2 म्हणजे 4 वर्षापासून त्यांना परवानगी काही प्रभागाची दिली होती. त्याच भागातलं काम अद्याप त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि ते आणखी काही शहरातल्या विविध भागामध्ये ते परवानगी मागत होते. आयुक्त साहेबांचं असं म्हणणं होतं, की परवानगी द्यावी लागेल. परंतु काही नगरसेवक होते आणि महापौर मॅडम होत्या, आम्ही होतो. आम्ही त्यांना असं सांगितलं, का बुवा तुम्ही पहिले जे नवीन आम्ही जे रस्ते केलेत, ते तर कुठल्याही परिस्थितीत आम्ही खोदून देणार नाही. कारण ते जर रस्ते खोदले, तर एवढा मोठा निधी आणून जर आज आपल्याला चांगले रस्ते कुठेतरी आता दिसतायत, तर ते परत जर खोदले, तर त्या ठिकाणी ते परत होणार नाही. जरी ते पॅचिंग करतो म्हटले, तर ती पॅचिंग जरी केली, तरी ते त्या दर्जाचे रस्ते होत नाही. आम्ही त्यांना मी त्यांना असं सांगितलं, की रस्ता खोदाई न करता अशी कुठली टेक्नॉलॉजी आहे का, जी अंडरग्राऊंडनी तुम्ही ती लाईन टाकू शकता. त्यावर तुम्ही आम्हाला तुमचं हे द्या. अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं. कारण आत्ता आमची तर नाही आणि नागरिक पण ओरडतील हो. किती दिवसानंतर आता कुठेतरी आपले सगळे रस्ते त्या ठिकाणी संग्रामभाईंनी जो निधी आणला 200 कोटी रुपयाचा मागे, म्हणजे दादांच्या माध्यमातून जो निधी आला. आता कुठेतरी ते गेल्या 7-8 वर्षामध्ये अथक प्रयत्नातून निधी आणून ते रस्ते आता कुठेतरी चांगले झाले. युद्धाचं कारण सांगून नुकताच महापालिकेला काल परदेशी एक GR प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये जी BPCL कंपनी आहे, या कंपनीला ज्यावेळेस महापालिकेने 2019 साली 4 प्रभागामध्ये गॅस लाईन टाकण्यासाठी परवानगी दिली होती. 6 वर्षात त्यांच्याकडून आतापर्यंत एवढे 4 प्रभाग पूर्ण झालेले नाहीत. युद्धाचं कारण सांगून या कंपनीने GR आणलाय आणि या GRच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की महापालिकेकडे परवानगी मागायची, पैसे भरण्याची काही गरज नाही आणि पैसे महापालिकेने परवानगी दिली नाही तरी 24 तासात ती परवानगी ग्राह्य झाली असं समजून काम करण्यास कंपनीला सांगितलेलं आहे. कधी नव्हे तेवढ्यांदा नगर शहरात मोठे चांगले रस्ते झालेत, तर हे रस्ते फुटले आणि शहर संपूर्ण बेचिराग झालं. याला जबाबदार कोण आहे, असा संपूर्ण आमचा नगरसेवकांचा प्रश्न आहे. तर आम्ही सर्व नगरकरांच्या वतीने देखील आमची मागणी अशी आहे की तुम्हाला गॅस पाईपलाईन टाकायची 100% तुम्ही टाका, परंतु तुमच्या कंपनीच्या धोरणात देखील आम्हाला अनेक त्रुटी दिसतात. फक्त श्रीमंत वस्ती जिथं आहे त्याच ठिकाणी कंपनी फक्त परवानगी मागतीये. दलित वस्ती असेल, झोपडपट्टी असेल, हा एरिया कंपनीने जाणीवपूर्वक टाळलेला आहे. जर खरंच युद्ध सदृश्य परिस्थिती आहे आणि देशावर संकट आहे असं म्हणतात, तर कंपनी असं गरीब श्रीमंत असा भेदभाव कसा करू शकते? उदाहरण द्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये सारसनगर भागामध्ये त्यांनी परवानगी मागितली, परंतु भोसले आखाडा लगत जो परिसर आहे तर तिथलची परवानगी कंपनीमध्ये नाही. तर मग फक्त श्रीमंतांनाच गॅस द्यायसाठी लाईन टाकायची का? हे अनेक प्रश्न आहेत. दुसरी गोष्ट, या माध्यमातून अहिल्यानगर महानगरपालिकेकडे पगाराला पैसे नाहीत आज. आणि जर हे रस्ते फुटले, ते रस्ते महापालिका करू शकते का? महापालिका सक्षम आहे का? राज्य शासन, केंद्र शासन या कामांसाठी काय अनुदान देणार आहे का? हे देखील अनेक प्रश्न आहेत. आणि राज्य शासनाला एक आपल्या खुलासा मागू, आपण एक मार्गदर्शन मागू की असं झालं तर मग भविष्यात त्या संकट शहरा पुढे उभं राहील, त्याला जबाबदार कोण असेल, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, हा एक याच्यावर चर्चा करून जर नाही सुटला तर न्यायालयाचा दरवाजा ठोठवायचा का किंवा अजून दुसरी काही करायचं का, या पर्यायांबाबत देखील आमची चर्चा चालू आहे.